राज्यसभेच्या 6च्या 6 जागा निवडून आणण्याचे मनसुबे भाजपने आखल्याची माहिती आहे। सत्ताधाऱ्यांच्या 5 आणि काँग्रेसची 1 जागा सहज निवडून येऊ शकते, पण भाजपने काँग्रेसला धक्का देऊन 6व्या जागेसाठी सुद्धा चाचपणी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेकरता भाजपची फिल्डिंग, विरोधी पक्षांच्या आमदारांवर भाजपचा डोळा, 4थ्या उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा डाव। 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरता भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। 6 जागांकरता कोणता पक्ष किती उमेदवार रिंगणात उतरवणार या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप प्रणित महायुतीचं मनोबल उंचावलेले आहे। राज्यसभा निवडणुकीकरता एका उमेदवाराला निवडून येण्याकरता 41 मतांचा कोटा असणार आहे। त्यानुसार भाजपच्या 3 जागा निवडून येण्याकरता 123 मतांची आवश्यकता आहे। शिवसेनेची 1 जागा निवडून येण्याकरता 41 मतांची गरज आहे। अजित पवार गटाची 1 जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे, तर काँग्रेसची सुद्धा 1 जागा निवडून आणण्याकरता 41 मतांची गरज आहे। भाजप 3 उमेदवार सहज निवडून आणेल, पण 4था उमेदवार रिंगणात आणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची मतं फुटण्याची भाजपची रणनीती आहे। सरकारमध्ये समावेश होण्याचा जो निर्णय 2019ला घेतला, तोच आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे त्या राज्यसभेमध्ये जातील। 5 जागा महायुती सहज जिंकतील, पण 6वी जागा जिंकण्याकरता भाजप पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब करेल का याची चर्चा सुरू झाली आहे। 6व्या जागेकरता भाजपकडून चाचपणी केली जात असल्यानं काँग्रेसही थोडी सावध झाली आहे। हे धक्कातंत्र कदाचित त्यांना पण लागू शकतं ना, असं काय नाही ना। आणि भाजपाची सवय जोरात बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। एकदा त्यांना पण प्रश्न विचारला पाहिजे ना काही गोष्टींचा। जे मी आता एवढे प्रश्न विचारते की देशामध्ये संविधान आहे का, देशामध्ये लोकशाही आहे का, तुमचा संसदीय लोकमूल्यांवरती, संवैधानिक मूल्यांवरती विश्वास आहे का। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या 6व्या उमेदवाराचा पराभव झाल्यास लोकांमध्ये विपरीत संदेश जाण्याचा धोका भाजप पत्करणार का हे पाहावं लागेल। चेतन ननावरेसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।